आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. नक्की काय चाललंय हे सगळं? म्हणजे नक्की त्या दोघांना प्रूफ काय करायचं होतं? एक्झॅक्टली मलाही कळत नाहीये. म्हणजे असा कसा अविश्वास दाखवायचा ना? आणि माया तुलाच काय अख्ख्या कंपनीला माहितीये की आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तू किती स्ट्रिक्ट आहेस. तू एक वेळ स्वतःचं नुकसान करून घेशील पण कंपनीचं नुकसान तुझ्याकडून कधीही होणार नाही. मी याला काय अर्थ आहे? एक्झॅक्टली. नाही मी तुला सांगतो ना, ही राधिका सीईओ आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय. इतरांच्या लॉयल्टीवर सतत बोट ठेवत राहायचं. येस, यू आर राईट करुणा. जर हे लोक माझ्या लॉयल्टीकडे बोट दाखवणार असतील तर मला त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. म्हणजे काय करणार आहेस तू? फार काही नाही. माझ्याकडे जे फोटोग्राफ्स आहेत ना ते व्हायरल करेन मी आजच. नाही नाही माया, असं करू नकोस. का? माझं ऐक, तू जरा थांब. असं करू नकोस. अरे बट तू थांबवतोयस का मला? उगीच रागाच्या भरात असं काही करण्याची काही गरज नाहीये. आणि एनिवे तिला मुदत दिली आहे ना, त्यामुळे तिने जर आपलं ऐकलं तर ठीक आहे. नाहीतर ते फोटोज मी स्वतः व्हायरल करेन. ओके? फक्त तू उगीच रागाच्या भरात असं काहीतरी वेड्यासारखं वागू नकोस. काम डाऊन. ऍक्च्युली यू आर राईट. आय मीन थँक्स. या तू नसतास तर मी रागाच्या भरात काय केलं असतं गॉड नोज. तू तुझं काम कर, मी आहेच. या नेहमीच असणार आहे तुझ्या बरोबर. वन सेकंड. थँक्यू तर मला म्हणायला हवं माया. तुझ्या अकाउंट मधून पैसे काढूनही तुलाही कळणार नाही याची सगळी सेटिंग केल्याबद्दल. मला अजूनही कळत नाहीये ही राधिका डायरेक्ट इथे कशी आली. तिला या गोष्टीची कल्पना कोण देऊ शकतं? शनाया तर तिला सामील नाही ना? श्रेयस, तुला लवकरात लवकर कामाला लागायला हवं. काय एक्झॅक्टली काय झालंय? हे बघ, राधिका मसाले आणि एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या मर्जिंगचे पेपर आजच तयार कर. मॅम काय बोलताय तुम्ही? राधा, तू असला कुठलाही निर्णय घेणार नाही असा. राधिका मसाले ही काय फक्त कंपनी नाहीये, त्या पलीकडे काहीतरी. एखाद्या स्त्रीने जर मनावर घेतलं तर काय करू शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे राधिका मसाले म्हणजे. हो, आम्ही जेव्हा बाहेर जातो आणि सांगतो की आम्ही राधिका मसालेसाठी काम करतोय तेव्हा लोक आमच्याकडे आदराने बघतात. आणि तो आदर आमच्या पुरता नसतो, तो आदर तुमच्यासाठी असतो. मॅम, आणि तुम्ही ही कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी किती एफर्ट्स घेतलेत. आर यू फॉरगेटिंग दॅट? राधा प्लीज प्लीज असला काही निर्णय घेऊ नको. कोणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करते म्हणून आपण इतका मोठा निर्णय घ्यायचा का? हे बघ सौमित्र, आयुष्यात आपल्याला नेमकं काय महत्वाचं आहे हे माहिती असलं ना की निर्णय घेणं कठीण जात नाही. तू तू एकदा ऐकशील का माझं? माया माझी मैत्रीण आहे ना, मी एकदा समजावून तर बघतो. मला खात्री आहे तिला नीट मला कळेल. खात्री नाहीये. आता ती काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. पण दुसरा मार्ग आहे का आपण शोधूया ना. म्हणून काय असा निर्णय घेऊन टाकायचा का डायरेक्ट? मी सगळ्या पद्धतीने विचार केलाय सौमित्र आणि नंतर हा निर्णय घेतेय. पण मॅम, तुम्ही आम्हाला म्हणत होतात काहीतरी एक इम्पॉर्टंट न्यूज आहे तुमच्याकडे, त्याचं काय झालं? हो, आणि त्या न्यूजमुळे गुरु सरांचा खरा चेहरा त्या मायासमोर येणारे असंही म्हणाला होता. ती खोटी होती का मॅम न्यूज? न्यूज खोटी होती आणि तेच आपल्याला शोधायचंय. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? काय झालं? नाही झालं असेल ना काहीतरी. काय वेड्यासारखं बडबडतेस? काय झालं? नाही, पाऊस पडत होता ना बाहेर, काळजी वाटली म्हणून विचारलं. अगं हो, मग जेव्हा काळजी वाटत होती तेव्हा फोन करायचा ना. पाऊस पडून गेला, मी घरी आल्यावर काय परत बोलतेस? नाही, बरोबर बोलतोस तू. ऑफिस मध्ये काही झालं का? नाही, ऑफिसमध्ये काय आहे? ऑफिसमध्ये काहीच नाही. हा इतका नॉर्मल का वागतोय? ऑफिसमध्ये काहीतरी झालं असतं तर चिडचिड केली असती यांनी. यार नक्की काय समजायचं? काय का? काय एकदम गप्प झालीस? काय म्हणजे काय? नाही, आल्या आल्या तर एवढे प्रश्न विचारत होतीस. काही विचार करतेस का? नाही, काहीच नाही, कसलंच नाही. काय घरी सगळं ओके ना? हा हा ओके. नाही, बाय, सी.
हिला अगं बाई जावई बापू आलात तुम्ही? आलोय ना, दिसतंय ना. दिसलात. बसायच. बसले. मला एक गोष्ट सांगा. हा गोष्ट एक होता का हो? एक होती चिव. चिव गेली. अहो काय लहान आहे का मी? गोष्ट सांगा म्हणजे मी काय विचारतोय ते ऐका. मला एक सांगा, ही शनाया राधिकाला भेटते का? ऐक, तुम्ही का दचकता हो एवढ्यानं? दचकण्यासारखं काय? कानाचे पडदे फाटतील माझे. एवढं काय झालं दचकायला? हो दचकण्यासारखा प्रश्न विचारल्यावर दचकणार नाही का माणूस? कशाला भेटेल चनू राधिकाला? आणि हा प्रश्न तुम्ही का विचारताय मला? अहो मी तुम्हाला जे पैसे दिले ना ते मी माझ्या कंपनीतून घेतले होते. आता ही गोष्ट केडीला माहिती होती. केडीकडून ती शनायाला समजली. अच्छा. पण राधिकाला ही गोष्ट माहितीये, तर राधिकाला कोणी सांगितली? मी नाही सांगितलं. मी कशाला सांगितलं? माझा संबंधच येत नाही. मी राधिकाला कशाला भेटेन? चनू बेबी नाही भेटत तर मी कशाला भेटेन? तुम्ही नाही. मी काही संशय नाही घेते तुमच्यावर. शंका विचारली. शंका. शंका नाही. राधिकाला ना दुसऱ्या कोणाकडनं तरी कळलं असेल. नाही, शनू बेबी आणि ती काही भेटतच नाही. त्यांचा काही संबंधच नाही. तुम्हाला तर माहितीये त्यांच्यामध्ये किती वाद आहे. हे सगळं ठीक आहे, पण आता हे सगळं तेव्हाच निस्तरेल जेव्हा ही पिंकी कोण हे कळेल. पिंकीचं नाव घेऊ नका. त्या पिंकीने ना मला नुसतं टॉर्चर करून ठेवलंय. पिंकी क्या है ये? पिंकी मला ना खूप त्रास होतोय हो. पिंकीचं नाव काढू नका. ती पिंकी तरी राहील, नाही तर मी तरी राहीन. आता येऊ देत तिला माझ्या समोर, त्या पिंकीला. तुम्ही शांत व्हा. अचानक काहीतरी म्हणजे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही बसा आतमध्ये शांत. हा पिंकी नाही घेत. पिंकी. हॅलो पिंकी. बोल चिंकी, मी आता तुला फोनच करणार होते. का ग? तू दिलेली इन्फॉर्मेशन चुकीची होती. अगं काय बोलतेस तू? हो य. अगं पण किड्याने मला सांगितलं तेच मी सांगितलं तुला, आणि ती करेक्ट इन्फॉर्मेशन होती. शन्या, यापुढे तू असल्या चुकीच्या इन्फॉर्मेशन देत जाऊ नकोस. आपल्यासाठी ते सगळं घातक ठरेल. अगं पण चुकीची नव्हती, ती खरी होती. प्लीज ट्रस्ट मी. तुझ्यामुळे तोंडघाशी पडलो आम्ही. कुठे तोंडघशी काय? म्हणजे आम्ही तिथे गेलो, तुझी इन्फॉर्मेशन चुकीची होती म्हणून इन्सल्ट झालाय आमचा. हो नो. हे बघ शन्या, आता याच गोष्टीचा फायदा घेऊन माया मला ब्लॅकमेल करते. आता मला लवकरात लवकर राधिका मसालेच्या मर्जिंगचे पेपर तयार करायला लागणार आहे. तुला लक्षात येत आहे ना किती गंभीर गोष्ट आहे ही? हो गॉड. राधा, लॅपटॉपचं चार्जर पाहिलंस का? नाही. राधा, काय झालं? काय सिरियस? सौमित्र, उद्याच्या उद्या ते मर्जिंगचे पेपर तयार करायला लागणार आहे. काय? तुला सगळं माहिती आहे, तू सगळं पाहतोयस. माझ्यापुढे दुसरा पर्याय नाहीये. अगं राधा, सगळं मला मान्य आहे, पण काहीतरी वेगळा पर्याय असेल ना, तो शोधूया आपण. मी सगळ्या पर्यायांचा विचार केलाय, नंतर बोलतेय. मला अजिबात पटलेलं नाहीये राधा. याचं काही होणार नाही आणि मी सुद्धा होऊ देणार नाही. हॅलो. हाय माया, गुड मॉर्निंग. या मॉर्निंग. बोल ना. काय करतेस? काही नाही, जस्ट आवरत होते. बोल. मी काय नाही, असंच सहज तुझी आठवण आली म्हणून फोन केला. अच्छा, एवढा मिस करतोयस? माया, तुला कल्पनाच नाहीये मी तुला किती मिस करतो ते. करू ना प्लीज. सकाळी सकाळी नको. अगं नाही, फ्लर्ट नाही करते. जे खरं तेच सांगतोय. ठेव मी फोन, मला लेट होतोय. चल. ऐक ना माया, आता एकदम बोलता बोलता आठवलं म्हणून. तुला आज काय करायचंय ते लक्षात आहे ना?
आज काय करायचंय? माया, अगं तू राधिकाला 2 दिवसांची मुदत दिली होतीस, ती मुदत आज संपतीये, लक्षात आहे ना? या राईट. बरं झालं आठवण करून दिलीस. नाही, फक्त आठवण नाही करून देते, आज काय करायचंय तुला तेही सांगतोय. आज तुला राधिकाकडून राधिका मसाल्याचे पेपर्स मागून घ्यायचे, नाही का? घेणारच आहे मी. नाही, मी आतापर्यंत ना खूप लाईटली घेत होते, बट इट्स ऑफ नो यूज. कारण ती राधिका माझ्यावर डाऊट घ्यायला लागली आता. सो मी तिच्याकडनं ते पेपर्सही घेणार आहे आणि तिला तिची जागाही दाखवून देणार आहे. करेक्ट माया. ओके, नंतर बोलूया आपण. ओके, या बाय. उशीर तुला नाही माया, मला झाला होता राधिका मसाले ताब्यात घेण्यासाठी. पण आता माझं काम होणार. आपण बोलूया त्यांच्याशी. सर, आय विल कन्व्हिन्स हर. कम कम कम, ये ना, आपण बोलूयात. ये. अगं श्रेयस, ते पेपर्स तयार आहेत ना? हो, पेपर्स रेडी आहेत. दे ना. मॅम, आम्हाला असं वाटतं तुम्ही अजून एकदा विचार करावा, प्लीज मॅम. हो वहिनी, तुम्ही प्लीज तुमच्या या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करा ना. मॅम, तुमच्या या एका डिसिजनमुळे तुम्ही उभी केलेली कंपनी नको त्या माणसाच्या हातात जाईल मॅम. हो, मला खात्री आहे गुरु सर आपल्या कंपनीची पूर्ण वाट लावून टाकतील. मॅम, मे बी त्यांचं हेच टार्गेट आहे म्हणून ते त्या मायाला पुढे करून गेम्स खेळतात मॅम. हे सगळं मला कळतंय, समजतंय, पण तरी तुम्ही हा डिसिजन घेता मॅम. कारण माझ्या पुढे दुसरा पर्याय नाहीये. मी जर आता त्यांचं नाही ऐकलं तर सौमित्राची बदनामी होईल, आईबाबांची बदनामी होईल, SB कंपनीची बदनामी होईल. आणि त्यांची बदनामी ही मला माझी बदनामी वाटते. या क्षणी फक्त राधिका मसालेचा विचार करणं हे खूप स्वार्थीपणाचं असेल. मी आता कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी सून आहे. हे लोक काय प्लॅन करतात याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आता मला माझं कर्तव्य पार पाडायचंय आणि मी तेच करते. वाह, आज खुश दिसतेस एकदम. मी आजकाल ऑलवेजच खुश असते. आणि तू माझी फॉर्मॅलिटी म्हणून का बोलतोय? जा ना, ऑफिसला जा ना. नाही, मी जाणारच आहे, पण म्हटलं तुला विचारून जावं, पिंकीशी काही बोलणं झालं का? का विचारतोयस तू? अरे नाही, म्हटलं सहज विचारा ना, झालं का पिंकीशी बोलणं? नाही, जनरली ती इन्फॉर्मेशन एक्सचेंज होत असते ना काही ना काही. झाली नाही? नाही, तू तरी काय करणार ना, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायला काही इन्फॉर्मेशन तरी हवी ना तुझ्याकडे. तेव्हा उगाच बडबड करू नकोस आणि माझाही टाइम वेस्ट करू नकोस, स्वतःचंही करू नकोस प्लीज. टाइम वेस्ट वगैरे नाही. चल, मी एक काम करतो, तुझ्या पिंकी बरोबर इन्फॉर्मेशन एक्सचेंज साठी तुला एक सरप्राईज देतो, एक इन्फॉर्मेशन देतो. गुरुनाथ सुभेदार लवकरच राधिका मसाले कंपनी ताब्यात घेणार आहे. व्हॉट? सरप्राईज म्हटलं होतं ना मी, सरप्राईज आहे म्हणून. चल, तू उगाच काहीतरी बडबडतोय. आय डोंट बिलीव्ह यू. यू हॅव टू बिलीव्ह मी शनाया. तू माझ्या किती विरोधात गेलीस आणि केड्याकडून जे काही तुला कळलंय ते राधिकाला जाऊन सांगितलंस, तरी सुद्धा घडणारे तेच जे मला हवंय.
हे बघ, किड्याला मी काही भेटत वगैरे आमचं काही बोलणं नाही झालंय आणि राधिकाचा आणि माझा काही संबंधच नाहीये. शी गुड फॉर नथिंग. पण पिंकीचा आणि तुझा तर संबंध आहे ना. मला शनाय तू किती नाही म्हटलीस तरी माहिती आहे की ही न्यूज तुझ्याकडूनच लीक झाली. गॅरी तू शट अप. हे बघ, तू माझ्या कितीही विरोधात गेलीस तरी मी तेच करणार आहे जे मला हवंय. आणि तू माझ्यापासून किती लपवण्याचा प्रयत्न केलास की पिंकी कोण आहे, तरी मी ते शोधून काढणारच. आणि शेवटी तेच होणार जे मला हवंय. ओके, कंटिन्यू कर तुझं. कामात आहेस का? मला जरा बोलायचं होतं. राधिका, आय वॉज वेटिंग फॉर यू विथ पेपर्स. आणलेस ना? हो. गुड. मला तुझ्यासारखी माणसं खूप आवडतात. आपला दिलेला शब्द वेळच्या वेळी पाळणारी. बस ना प्लीज. माया, मी हे पेपर्स देते तुला, पण तुलाही तुझा शब्द पाळायचा आहे माहिती आहे ना? ऑफकोर्स राधिका, कमिटमेंटच्या बाबतीत मी सुद्धा परफेक्ट आहे. डोंट वरी. ओके, पेपर्स. एक मिनिट थांब राधा. काय काय चाललंय हे सगळं? सॅमी, तुला या गोष्टीची आयडिया या आधीच असायला हवी होती. राधिका, तू काही बोलली नाहीस याला? सौमित्र, मी या विषयीची तुला कल्पना दिली, आपल्या चर्चा झाली आहे आणि माझा निर्णय झालाय. आजपासून राधिका मसाले एसबी ग्रुप ऑफ कंपनीमध्ये मर्ज होती. मला माहिती आहे राधा, हा तुझा निर्णय झालाय, पण हे तुम्ही जे काही करताय ते पॉसिबल नाहीये ना. माया, तुला पण या गोष्टी कळून येत? नक्की काय म्हणायचंय तुला? मला हे म्हणायचं आहे की या कंपनीचं नाव जरी एसबी ग्रुप ऑफ कंपनी असलं, माझ्या नावाने असलं, तरी या कंपनीचे सर्वेसर्वा माझे वडील म्हणजे यशवंत बनहट्टी. ते इथे नसताना एवढा मोठा निर्णय तुम्ही नाही ना घेऊ शकत. माया, तुलाही माहिती आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग असते, काही लिगल प्रोसिजर असतात, त्या सगळ्या पूर्ण करायला लागतात, अनेक लोकांची परमिशन लागते. हे सगळं नसताना तुम्ही एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकता, हे एवढंही कळत नाहीये तुला माया? आय नो, कळतंय मला हे सगळं, पण हे सुद्धा माहितीये मला की तू तुझ्या ऑथॉरिटीमध्ये हे सगळं व्यवस्थित मॅनेज करू शकतोस. हो ना? असं तुला वाटतंय माया, पण या कंपनीत माझ्या लिमिटेशन्स काय आहेत हे फक्त मलाच माहिती आहे ना. हा, पण एक आहे, म्हणजे एक गोष्ट मी तुझ्यासाठी करू शकतो. म्हणजे तुला जे हवंय ते मी तुझ्यासाठी सहजपणे करू शकेन. फाईन देन. मला एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ व्हायचंय. वाटलंच मला, म्हणजे मला माहित होतंय. हा, हे करेन ना मी तुझ्यासाठी, नक्की करेन. हो, पण त्यासाठी राधाला तिच्या पोस्टचा राजीनामा द्यायला लागेल. आणि अर्थात बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमध्ये मी तुझ्या नावासाठी अडून बसेन. आणि मला माहिती आहे, या माझ्या डिसिजनला कोणीही विरोध करणार नाही. सो हे काम मी तुझ्यासाठी नक्की करेन. पण माझे डॅड इथे येईपर्यंत किंवा त्यांची सही होईपर्यंत हा एवढा मोठा निर्णय तुम्ही नाही घेऊ शकत. तो आता तू ठरव, तुला काय हवंय. तुला एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ व्हायचंय की राधिका मसाले एसबी मध्ये मर्ज करायचं?